हाय गाइज, वेलकम टू माय 6 ब्लॉग। तर आज आपण चाललो आहे जतमध्ये असलेल्या गुगवाड येथे धम्मभूमीत। तर तिथे थायलंडवरून आलेले गौतम बुद्धाची अशी एक सुंदर अशी मूर्ती आहे, तर ती आपण बघायला जाणार आहोत। तिथला परिसर काय आहे, तिथं काय काय नवीन आपल्याला बघायला भेटते ते बघणार आहोत। तर ब्लॉग एंडपर्यंत बघा। मी तुम्हाला सगळं गुगवाडमध्ये जे असलेले सगळं ठिकाण तिथे मी तुम्हाला दाखवेल। तर ब्लॉग आपला नक्की एंडपर्यंत। गाइज, तर मी पोहोचले आहे आपल्या धम्मभूमीजवळ। तर आपण आतमध्ये जाऊन बघूया की कसं काय आहे ते। गाडीमध्ये केस सगळे विस्कटले। हा बाहेरचा व्ह्यू आहे। गर्दीच नाही, तर सगळे आमचीच फॅमिली आहे। सगळं आमच्या चपला आहे। खूप छान असं वातावरण, एकदम शांतता आहे। म्हणजे असं किरकिर कोणाचीच, एकदम शांतता इथे। ही आपली धम्मभूमी। तर आता आपण आतमध्ये जाऊया। वाव, मस्त मस्त वरती जायला पाहिजे। अशी गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि आपल्या बाबांची मूर्ती आहे इथे। तर आताच आपण डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे आपले बाबासाहेब यांच्या आणि गौतम बुद्धांच्या देखील पाय पडलेलो आहे। तर तिथे एक गौतम बुद्धांची एक मूर्ती आहे तिथे। तर तिथे जवळ जाऊन बघूया की कशी मूर्ती आहे ते। बाकी इथे मागं खूप छान असं व्ह्यू आहे। हे आपला अशोक स्तंभ, आपण जवळ जाऊन बघूया। आता आपण गॅलरीत बघूया बाहेरचा व्ह्यू कसा दिसतोय त्या। म्हणजे स्माइलवरून तुम्हाला कळायला असेल की किती छान व्ह्यू आहे हा, खूप भारी। तुम्ही स्वतः बघा। हा गॅलरी मधला व्ह्यू आहे। इथे अशोक स्तंभ आहे, दोन आहेत। तर आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या बुद्धांच्या मूर्तीकडे। जायला रस्ता आहे का नाही ग, समोर काटेत वाटतं। तो पाय लचकणार आहे हिल घालून आल्यावर। इकडनं असं जायचं ना। किती छान दिसते तू। हो
फायनली आम्ही मूर्तीजवळ आलेलो आहे. माझ्या मोबाईल खूप छान अशी गौतम बुद्धांची मूर्ती आहे. आणि हा इथला परिसर. फायनली खूप छान अशी मूर्ती, खूप मोठी मूर्ती. तिथपर्यंत आपल्याला आणलंय. आता सांगोल वर्ग जर आलो असतो ना तर अजून चालत. सर आता सगळं फिरून वगैरे आमचं झालेलं आहे आणि खूप छान प्लेस आहे. म्हणजे असं बोलायला हरकत नाही की दुसरी दीक्षाभूमीच आहे. खूप छान आहे. परिसर पण एकदम स्वच्छ आणि शांतता आहे. म्हणजे एक मनाला एक शांतता भेटेल अशी खूप छान अशी जागा आहे. आता ब्लॉग पण मी एंड करते आणि मी पण थोडा म्हणजे असं मेडिटेशन करते. म्हणजे असं डोकं शांत वगैरे करते. आपल्या सिटी साईडला कसं टेन्शन जॉबचं टेन्शन, करिअरचं टेन्शन वगैरे सगळं असतं. पण इथे खूप शांत आहे आणि खूप छान वाटतं इथे. सो माझा ब्लॉग हा मी इथे एंड करते. आणि कसे होते गुगवाडची धम्मभूमी हे नक्की सांगा. सो थँक्यू आणि खूप प्रेम द्या व्हिडिओला. थँक्यू.